आणि शांगदाला पोलेले मी अरे अख्ख्या शेत वाल्ला या बोलता चंदनाची उठी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुख शोभा तोबरा कुंकुंद्री नुपुरे चंद्री रागड्या जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे वा सावन मात्रे वा रामना पुत्री जय देव जय चला फटाफट दर्शन घ्या. आमची आरती झालेली आहे. दर्शन घेत आहे आता पोरा. पिऊन घ्यावे म्हणजे कसे 5 मिनिटं आपण निघायचं आहे. काय आले तुमची समस्या काय हा? आमची समस्या काय नाही. हा वर्ष आम्हाला एकदम हालाकीचा आहे. यावेळी वर्षी आमचा पहिल्याच दिवशी आमचा टावेल गेलेला आहे आणि तसेच आता सकाळी उठून बघतो तर आमचे मोजे पण गेलेले आहे. मोजे आता पण गेलेले. महिना मोजे आता मोजे आता सोजे मोजे के साथ टावेल भी गेलेला आहे. मोजे के साथ टावेल भी गेलेला आहे. भावाचं नशीबच खराब तसेच आज आपल्याला गरम पाण्याची व्यवस्था करणारे सापे गावचे एकनाथ तरले व आंबेडपाडा गावचे जनार्दन काकडे यांनी केलेले आहे. तरी त्यांचे मंडळातर्फे हार्दिक आभार. हे कार्य असेच पुढे करत जा ही आई एकविरा यांनी प्रार्थना. तर पहिले तर सर्वांना जय एकविरा मित्रांनो. आज आमच्या पालखीचा दुसरा दिवस. तर आजचा आमचा चालण्याचा कालावधी आणि बेल या ठिकाणे आता अंबरनाथ चिखलोली गावातून सकाळी निघालो आहे आता. आणि दुपारचं जेवण आमचं असणार आहे शेलूवर आहे, तिथे मंगल कार्यालय आहे तिथे. तर बघू शकता पालखी पुढे गेलेली आहे, आम्ही आहे मागे. थोड्या वेळात जातो पालखीजवळ आणि तुम्हाला ती पण व्हिडिओ दाखवतो. हा सापेकरांचा आजचा टी शर्टचा ब्रँड बघा, मस्त आहे एकदम पॅटर्न. आम्ही सापेकर. त्यांच्या हर एक पालखीला खासियत वेगळीच असते काही ना काही. साईबाबाच्या पालखीला, एकविरीच्या पालखीला नादकर. नाही तुला नाही घेतला, घेतो ना. काहीच नाही. काय आहे आज? कांदा पोया, लिंबू सरबत. लिंबू सरबत आहे. कांदा पोहा बोललो काही हसायला लागलास तू. चला लिंबू सरबत आहे का? लिंबू कापा. चला माल भारी. तुम्ही पुरा आले माहिती का काय? पालखीची आरती चालू आहे ना आपली मावशी. लता काढला ना चम्मच. सकाळी सकाळी नाश्त्यावरचा प्रवास करून टाकले आणि करून लय टाकल्या. लय बेकार परिस्थिती झाली. काय पाहिजे सांगू आता? नाश्ता काय देऊ? नाश्ता भेटेल ते कोंडाला लागेल. फक्त पोट भरायचं आहे. लिंबू सरबत आहे फक्त. लिंबू सरबतचं काही काम नाही जमणार. कांदा पोहे यात डबा की जाऊ 7-8 प्लेट मी अरे तो स्पर्श नाही आला तरी त्यांना कसं बर्गर वगैरे लागतात. नाही ना, तो आता क्रिकेटच्या मागे लागलाय ना. हा का? कोणाला लागेल का बर्गर वगैरे आपली गाडी? आमचा इंटरव्ह्यू गेला.
अरे आम्ही चालले सुंदर आणि सुरेख असा नाश्त्याचा आनंद घेताना आमच्या पालखीची एक खासियत आहे, नाश्ता पण परत का भेटणार नाही. एकदा केलेला डबल नाही भेटणार नाही का. एकदा केला तो एकदाच, दुसरा वेगळा. काय विषय उशिराने आले तुम्ही. तू चालतो ना लय तर उशीर. खरंच आजचा हा नाश्ता कांदे पोहे प्लस बटाटा सुपर जबरदस्त असा नाश्ता आपल्या कसा वाटला नाश्ता? एक नंबर अत्युत्तम. सर्वांना जय एकविरा मित्रांनो. ही आपली पाणीवाली मंडळी. लोट लोट हे लोटा लोटा लोटा. याले खूप चालल्यानंतर असा आनंद भेटला ना, एक नंबर मजा येते. उसाचा रस आहे आपल्या इथे. देखो ना गाय, आता आम्ही पोचलेलो आहे. थंडाई सुद्धा जास्त. काय रे ऐकर असं ऐकर. चला तर मित्रांनो, आता दुपारची आरतीचा वेळ झालेली आहे. तर आरती घेऊन मस्त आरती करतील आणि पदिराचे थोडे थकलेले आहेत तर आराम करतात. मग आरती झाली का जेवून घेतील, थोडा आराम करून परत निघतील. प्रेम कृपादयाचे सर्वांगी सुंदर उडसे नूराचे कंठी जलगे माल मुक्ता फलाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन माते मा साऊ माते मान कामना पूर्ती. जय देव जय. राज्य अन्नदानाची व्यवस्था केली आहे. श्री प्रवीण केले, मनोहर केले, शरद केले, आमने या तिघांनी आपल्या आजच्या दुपारच्या जे भोजनाची व्यवस्था केली आहे, तरी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. नमस्कार, जय एकविरा. पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि पार्ट 2 मध्ये आई एकविरा प्रतिष्ठान आमनेपाडा या पालखीला आपण भेट देण्यासाठी आलेलो. आणि माझ्यासोबत पायल पण आले. सो पायल जिकडे असेल तिथे गाणं तर झालंच पाहिजे. सो पायल. आई माऊलीचा एक विराई माझी सत्वाची माऊली गो. एक विराई माझी सत्वाची माऊली गो. आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो. आई कारल्याचे डोंगरान जाऊन बैसली गो. सोनचा फुललाय भारी आई तुझ्याच त्या गोदारी. भक्त लाडकाई तुझा आईला तुला मानानी आरती करी. सोन्याचा आई मुकुट तुझा चमचम करी गो छान गो. सोन्याचा आई मुकुट तुझा चमचम करी गो छान गो. मंदिर तुझा गो छान गो. आई बसली माझ्या मनान गो. मंदिर तुझा
करून दिली आहे. तरी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार. थोडस टाक, थोडं 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 ये एक टाक ना मिरची, मला मिरची पटते. बुकाड एक टाक ना झाली. या आमच्या पालखीची एक चांगली आदत म्हणजे मुलांची, जो जेवल त्यांनी त्याचा ताट धुवायचा, त्यांनी तो स्वतःचा ताट स्वतः धुवणे. तर मित्रांनो आता आपली पालखी निघलेली आहे. आम्ही जरा लेट आलो म्हणून आम्हाला जास्त आराम करायला नाही भेटला. तर चला आता पुढचा प्रवास आपण एन्जॉय करूया. तर गाई जे आमच्या गोट्या आम्हा यांचा कसा मूडवर आहे, कधी चालायचा कधी गाडीमध्ये बसायचा, मूडच्या हिशोबात आहे. तर आता ते चालतात, त्यांचा मूड झाला गाडीत बसायचा तर गाडीत बी बसतील. पण आम्हाला कसं चालायचंच आहे. गाईज आपल्याला आपल्या इकडची मंडळी भेटलेली आहे. तर जय एकविरा भावांनो. जय एकविरा. मॅच होती का इथे? मॅच होती, एक जिंकले दुसरीला आलेले आहेत. चला तर मग आम्ही निघतो पालखी सोबत. चला जय एकविरा. बघा आमच्या पालखीचे पुजारी, त्यांना कसं आईस्क्रीमच लागतं. कोण आहे? ओके डन. दोस्तावा गाड्या बघा, इंजिन भरायला लागले, गॅस भरायला गाडी लागले आपल्या गुजरात पेट्रोल पंपावर. अरे तसाच द्यायचा करते कधी कधी. चला घेतला का तुम्ही? पिल्ला का? निंबू पाण्याचा आनंद घेताना पदयात्री. तसेच आमचे गुड्डा मामा कशाला इथं काय थांबले? पाणी वाटप, पाणी कुठे पाणी? पाणी काय घ्या ना पाणी. तर आत्ताच आम्ही नेरलला पोचलेलो आहे. तर थोड्या वेळातच काहीतरी असेल चाय वगैरे, तो पिऊन परत डिस्कलच्या मार्गे आम्ही प्रवासाला चालू करू. आपल्या पालखीचे मेन म्हणजे गुड्डा जाधव. तर काय सांगू शकता? गाल्यात शिट्टी आहे, कशासाठी शिट्टी लावलेली आहे तुम्ही? शिट्टी अशा गाड्या बिड्या येतात रस्त्याला, पोरांना साईड दाखवायची, हा. त्याच्यासाठी. अजून काय बस सकाळी उठवायचे ना 4ला. पोरांच्या प्रयत्नाने ना पोरांच्या साथीने. आज मित्रांनो मी आलो लवकर. चहा गरम भेटणार आहे आज मला. काय चहा आहे ना? जा चहा पी. तुम्ही घेतलाय काय? कंपनीचं आहे? हा कंपनीचं आहे का? धन्यवाद एमडी भाऊ. नाही खाल्ले निघत. हा. बोल पालखीबद्दल 2 शब्द काहीतरी धीरज. 2 शब्दाने मला जास्ती बोलायचे. हा जास्ती बोल. आपली पालखी एवढी भारी आहे ना, सो एकदम अत्युत्तम आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांचा ख्याल राखला जातो, म्हणजे आपल्या ह्याच्यात काळजी. आणि संध्याकाळच्या प्रत्येकाला सूप देतात ना, पोराची थंडीनं आखरत्यान, नासा विसाके जाम झालेले असतात ना, मग त्याच्या नाक्या खुल्या होत्या. सूप मग जेवणाची पण भारी 2-3 भाज्या असतात, 3 नाही 2 असतात. गोड असतो रोज, सगळा एकदम ओके असतो, रिपीट होत नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, आम्ही या गोष्टीचा लक्ष देतो. कारण की नुसता जिलेबीवाल्याचा गुलाबजामचा धंदा नाही झाला पाहिजे, दुसऱ्या वेळेस स्वीटवाल्याचा धंदा झाला पाहिजे. ओके धन्यवाद. थँक्यू. आणि सांगण्याला पोलेलं मी नाही अरे अख्ख्या शेत वाल्ला बोलता बोलता. तेच बघू शकता नेरलला आपला एक बॅनर लागलेला आहे पालखीचा. बॅनर लावासाठी सहकार्य केले आमचे मित्र रोहन मिसाल यांनी, तर त्याचेही खूप खूप आभार. तर बघू शकता काय चाय झाला लगेच. सगळ्या पोरांना बापगावचे उद्योजक जयदीप शेठ पाटील जास्त करून दूधची व्यवस्था केलेली आहे. 1 प्या 2 प्या 3 प्या 4 प्या अनलिमिटेड आहे. बाई आलं काय आला काय काय बियायला झाले नाही. संधी झाला कामाला आहे का?
जगे कवा लागला कामाला इकडे? काय रे मदत, कोणता धंदा असतो त्याला मदत पण करावी. मग तुम्ही अख्खं का बोलणं त्याचं आता? सगळ्या 300 ग्लासांची ऑर्डर दिली आम्ही. विठला विठ्ठल माझा विठला विठ्ठल. तर रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर रात्रीचं ठिकाण आहे रोहित मंगल कार्यालय डिक्सलला. तर अशा अर्थाने पोहोचलेलो आहे आम्ही. चालत आला ना चला तर मित्रांनो, आता सर्व कार्यक्रम उरकलेले आहेत. जेवण पण पोरांचं झालेलं आहे. आता सर्व झोपलेले आहेत. शुभरात्री सर्वांना. जय एकविरा. गुड नाईट.